नमस्कार मंडळी, रोडविल जाणे या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत रायगडावर जाणारा रोपवेचा मार्ग। याच्यापूर्वी आपण नाणे दरवाजा, त्यानंतर चित दरवाजा आणि आता हा तिसरा जो मार्ग असणार आहे तो रोपवेचा मार्ग असणार आहे। 1997 सालापासून हा रोपवे मार्ग अस्तित्वात आलेला आहे। आता रोपवे मार्गाने जर जायचं असेल तुम्हाला तर सिंगल किंवा वन वे जो प्रवास आहे तो 215 रुपये त्याच्यासाठी शुल्क आहे आणि जर टू वे म्हणजे रिटर्नचा प्रवास असेल तर साधारण 315 रुपये इथे आकारले जातात। आता हा रोपवेचा प्रवास सुरू करण्यापूर्वी तुम्हाला कल्पना असेल की माझं छत्रपती म्हणे हे पुस्तक बाजारात आता उपलब्ध झालेलं आहे। 6 जून रोजी म्हणजे शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी आपण हे पुस्तक रायगडावरूनच प्रकाशित केलं होतं। तर हे पुस्तक आवर्जून वाचा असं मी तुम्हाला सांगेन। आणि न्यू एरा पब्लिकेशन हाऊसनं हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे आणि ही बघा, ही चित्र, त्याच्यानंतर श्लोक आणि त्याचा संदर्भ अशा पद्धतीनं याचा साधारण याचं स्ट्रक्चर आहे। ही चित्र काढली आहेत आमचे मित्र वासुदेव बोंद्रे यांनी आणि या सगळ्यासाठी, या पुस्तकांसाठी किंवा या चित्रांसाठी खास सहकार्य आमचे मित्र प्रतीक शर्मा यांनी केलं आहे। आणि पुस्तकाचं प्रकाशन तुम्हाला मी सांगितलं तसं मगाशी की न्यू एरा पब्लिकेशन म्हणजे रावण हे पुस्तक तुम्ही वाचलं असेल, त्याचे जे लेखक आहेत शरद तांदळे, त्यांच्या पब्लिकेशन हाऊसचं हे प्रकाशित झालेलं पुस्तक आहे। आणि लहान मुलांसाठी, खास शाळेत जाणारे जे आपले लहानगी आपली सगळी मंडळी आहेत तर त्यांना लहानपणापासूनच त्यांच्या शालेय वयातच शिवरायांच्या विचारांचं त्यांच्यात रुजवणी होईल या दृष्टिकोनातून हे पुस्तक लिहिलेलं आहे। याला खरं तर वयोगटाचं कुठलंच बंधन नाही आहे। शाळेत जाणारे विद्यार्थी असू दे, लग्न झालेले किंवा तरुण जोडपी असू दे, मध्यमवयीन असू दे किंवा आजी आजोबा असू दे, कोणीही हे पुस्तक वाचू शकतं आणि एकमेकांना रेफर करू शकतं। मला हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्ही तुमचा अभिप्राय नक्की कळवा। चला आता आपण रोपवेचा प्रवास सुरू करूया, चला। नमस्कार मंडळी, आज आपण रोपवेच्या मार्गाने आलेलो आहोत आणि इथे तिकीट घर वगैरे आहे। इथे तुम्ही तिकीट काढू शकता पुरातत्व खात्याची। आणि हा बघा, हा सरळ रस्ता जो जातो तो मीना दरवाजाकडे जातो आणि मग मीना दरवाजातून तुम्ही थेट बालेकिल्ला वगैरे पाहू शकता। आणि ही उजवीकडे जाणारी जी वाट आहे ती ही अष्टप्रधान मंडळातील जे पदाधिकारी आहेत तर त्यांच्या वाड्याकडे किंवा कुशावर्त तलाव, वाघ दरवाजा आणि मग तिथून हीच वाट पुढे जाऊन होळीच्या माळ्याकडे जाऊन मिळते। ठीक आहे, तर आता हे सगळे वाडे पाहत जायचं आहे। त्याच्यानंतर थोडं खाली आल्यानंतर आपल्याला काळकाईचा पहारा पाहता येणार आहे। त्यानंतर कुशावर्त तलाव असेल, व्याडेश्वर महादेवाचं किंवा कुशावर्त महादेवाचं मंदिर असेल, त्यानंतर वाघ दरवाजा असेल, पुन्हा वर यायचं, पर्जन्यमापक, त्यानंतर काही समाध्या आहेत तिकडे, त्याच्या पुढे पुन्हा काही घरं आहेत आपल्या अष्टप्रधान मंडळातील काही पदाधिकाऱ्यांची आणि मग
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रायगडावरचं पाणी व्यवस्थापन आणि त्याचा एक मोठा पुरावा त्या ठिकाणी आज अस्तित्वात आहे, तो आपल्याला पाहायचा आहे. आणि मग तिकडून पुन्हा होळीचा माळ. तर आजचा हा प्रवास आपण सुरू करूया, चला. पुरातत्व खात्याने बांधलेली ही दगडी वाट आणखी काही काळ पुढे चालत आल्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला हा पहिला वाडा किंवा त्याच्या अवशेषांची ही जागा आपल्याला लागते. असं म्हटलं जातं की हा जो रोपवेचा जो भाग आहे तो श्रीगोंदे टोकाकडे आहे. या ठिकाणाहून श्रीगोंदे टोक म्हणजे श्रीगोंदे जे गाव आहे त्या दिशेने आहे, म्हणून श्रीगोंदे टोक असं याला नाव दिलेलं आहे. आणि श्रीगोंद्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा रेफरन्स काय, तर बाजारपेठेच्या इथे तुम्ही नागाची प्रतिकृती पाहिली असेल, तर या बाजारपेठेचे प्रमुख जे होते शेषप्पा नाईक पुंडे किंवा नागप्पा नाईक पुंडे, तर हे मूळचे श्रीगोंद्याचे. तेव्हापासून म्हणजे मालोजी राजांपासून या पुंडे घराण्याचे आणि भोसले घराण्याचे संबंध होते. हे पुंडे घराणं त्या काळचं सावकार घराणं होतं. आणि मग पुढे भविष्यामध्ये काही देवाणघेवाणीचे प्रसंग मालोजी राजा आणि या शेषप्पा नाईक पुंड्यांमध्ये झाले. त्यावेळी त्यांनी एक शब्द मागितला होता की समजा यदाकदाचित भोसल्यांच्या कुळातून कोणी स्वतंत्र राजा निर्माण झाला आणि त्याने स्वराज्याचं निर्मिती केली, तर त्या स्वराज्याच्या कार्यामध्ये पुंडे नाईकांचा सुद्धा सहभाग तुम्ही करून घेतला पाहिजे. आणि तोच शब्द पुढे महाराजांनी सार्थ ठरवला आणि मग बाबाजी नाईक पुंडे जे आहेत त्यांना या ठिकाणी बाजारपेठेची जबाबदारी दिली गेली असं उल्लेख आढळतो. आणि मग त्यांचा हा वाडा आणि मग त्यांचा जिथे वाडा आहे त्या टोकाला श्रीगोंदे टोक नाव दिलं गेलं असं आपल्याला पाहायला वाचायला मिळतं. आता खात्रीशीर आपल्याला सांगता येणार नाही की हा त्यांचाच वाडा आहे, मात्र आप्पा परब यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये लोहरजू मार्ग अर्थात रोपवेपासून उजवीकडे चालत गेल्यानंतर जो पहिला वाडा किंवा पहिल्या वाड्याचे जोते जे लागतात ते पुंडे घराण्याचे आहेत असा त्यांनी उल्लेख केलेला आहे. आता हा समोर तुम्हाला सूर्यनारायणाचं दर्शन तुम्हाला होत आहे, ठीक आहे. आणि हा आपल्याला या वाड्याचा दर्शनी भाग आहे, अर्थात पूर्वाभिमुख दरवाजे या ठिकाणी प्रत्येक वाड्यामध्ये प्राधान्याने करून घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आपण आता हा प्रवेश करूया. 1 2 3 4 पायऱ्या चढल्यानंतर तुम्ही आतमध्ये येता आणि आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला थेट ॲक्सेस नाही आहे. डावीकडे वळाल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला या पायऱ्या चढून मग तुम्ही या घराच्या ओट्यामध्ये किंवा लोट्यामध्ये येता. इथून आल्यानंतर आपण ह्या उत्खनन केलेल्या उत्तम अवस्थेत असलेल्या वास्तू पाहू शकतो. आता या ठिकाणी आत्ताच काही कामं इथे पुरातत्व खात्यानं करायला सुरुवात केलेली आहे. या ज्या विटा आहेत त्या आधीच्या पद्धतीनं रचण्याचं काम इथे पुरातत्व खात्याकडून चालू आहे. तर हा शेषप्पा नाईक पुंड्यांचा हा वाडा आपण पाहू शकतो. इथून मागच्या बाजूला काळकाईचा पहारा इथे आपल्याला पाहायला मिळतो. काळकाईचा पहारा म्हणजे दक्षिण भाग, ही दक्षिणेकडची बाजू आहे आणि दक्षिणेकडचा देव म्हणजे यम आणि त्या यमाची आई म्हणून तिथे काळकाईची स्थापना केली गेली होती असं म्हटलं जातं. आणि काळकाईची स्थापना का, तर दक्षिणेकडून जिथून यम येतो त्या यमाचा प्रवेश गडावर होऊ नये, म्हणजे मृत्यूचा प्रवेश गडावर होऊ नये म्हणून त्याला रोखण्यासाठी म्हणून त्याची आई जी काळकाई किंवा यमाई, तर तिचा तिथे स्थान आहे. आपण तिथे सुद्धा जाणार आहोत. आता इथून तुर्तास आपण बाहेर पडूया. एकंदर तुम्हाला या वाड्याची संरचना तुम्हाला पाहायला मिळालेली असेल. इथे आपल्याला इथेही कदाचित भांडी वगैरे धुण्याची जागा असण्याची शक्यता आहे. हा इथे आउटर लाईन तिकडे दिलेला आहे. इथे तुमचं वॉशरूम आणि घराच्या म्हणजे हा मूळ वाडा आहे ना, तर वाड्याच्या बाहेरच्या बाजूला कुठेतरी शौचकूपाची सुद्धा सोय असण्याची शक्यता आहे. या वाड्याची बाहेरची जी आउटर बॉडी आहे ती आहे, म्हणजे वाड्याचं प्रशस्तपणा तुम्हाला स्पष्टपणे दिसत असेल. आत्ता इथून बाहेर पडूया. पहिल्या वाड्याचे अवशेष पाहून झाल्यानंतर उजव्या बाजूला वळून आपल्याला आणखीन 2 वाडे पाहायला मिळतात. तर या 2 वाड्यांचे अवशेष आपण पाहूयात. अष्टप्रधान मंडळातील पदाधिकाऱ्यांचे वाडे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हे वाडे किती प्रशस्त आहेत याचा अंदाज आणि या अष्टप्रधान मंडळातील या पदाधिकाऱ्यांची किंमत महाराजांच्या लेखी किती महत्त्वाची आहे हे या वाड्यांच्या आकारावरून
कळतं. आता आपण मुख्यद्वारातून जात नाही आहे, इथे उत्तरेकडच्या बाजूला एक छोटंसं ठुसकं असं दार तयार करण्यात आलेलं आहे. आता मागच्या वेळी मी जेव्हा आलो होतो तेव्हा हा सगळा भाग ढिगाऱ्याखाली होता. आता या भागाचं नेमकं प्रयोजन काय याची कल्पना मला आता तरी नाही. कदाचित तिथे शौचकूप असण्याची दाट शक्यता वाटते. या दारातून आता आपण आत येऊया. एकंदर तुम्ही कुठल्याही वाड्याची रचना जर पाहाल तर तुम्हाला चौरसाकृती, कठडा आणि मग त्याच्या आतमध्ये मूळ वाड्याचं स्ट्रक्चर असा प्रकार आपल्याला दिसून येतो. वाड्याच्या एकंदर आतल्या बाजूचं हे स्ट्रक्चर जर तुम्ही पाहाल तर कुठल्या तरी तालेवार सरदाराचं हे घर आहे. हे सांगायला काही वेगळ्या कुठल्या अभ्यासकाची गरज नाही, कारण एकंदर जो काही पसारा आहे या घराचा, म्हणजे ह्या बाजूचं पूर्ण स्ट्रक्चर असेल किंवा हे इथे आपल्याला काही स्ट्रक्चर्स पाहायला मिळतात. या हे बघा, लाकडी खांब उभे करण्यासाठी कदाचित ही सोय करण्यात आलेली असेल. आपण पूर्वेकडच्या बाजूने जाऊ, जेणेकरून पूर्वाभिमुख दरवाजातून आपण प्रवेश करते हो या वाड्यामध्ये. हे बघा, वाड्याचा मूळ प्रवेश हा इथून. आपण आतमध्ये आलो. आता हा नेमका भाग इथे मध्ये होता की नाही हा प्रश्न आहे, पण ठीक आहे, या आतमध्ये. आत्ता सध्या पाहण्यासाठीचे एवढेच अवशेष आपल्याकडे इथे उपलब्ध आहेत. या ठिकाणी 2 उत्तम दर्जाचे फलक लावण्यात आलेले आहेत. उत्खनन झाल्यानंतर कशा पद्धतीनं स्ट्रक्चर दिसतं, मी तुम्हाला म्हटलं ना वारंवार की ड्रोनमधून या सगळ्या गोष्टी पाहण्याचं एक वेगळं सुख आहे, कारण ह्या गोष्टी नीट पाहता येतात आणि तेवढं त्याला काय म्हणतात की तेवढं ते नीट समजून घेता येतं. दुर्दैवानं ड्रोन उडवण्यासाठी अशा पुरातत्व खात्याच्या साईट्सवर बंदी असते. आपण ड्रोन कॅरी केला होता, बट आपल्याला नाही ड्रोन उडवता आला. तर हे बघा, हे स्ट्रक्चर, हे हा मूळ वाडा, ठीक आहे, हा एवढा. त्याच्यानंतर हा आतमधला त्याचा भाग आणि त्याच्या आतमध्ये हे मूळ घराचा भाग. म्हणजे संपूर्ण वाडा किती मोठा, किती प्रशस्त आहे. बरं, इथे काही गोष्टी, हे बघा, शिवलिंग सापडलं होतं उत्खनन करताना, क्या बात. काही हे कडी सापडल्या होत्या. त्यानंतर काही चमचे त्या काळातले सापडलेले होते. आर्मर प्लेट्स सापडलेल्या होत्या. हे बघा, मला वाटतं ही भवानी आईची चांदीची हे आहे वाटतं, कुपी आपण म्हणतो त्या पद्धतीनं. इथे काही साखळ्या सापडल्या होत्या. आपल्याला दळणाचं आपण काय म्हणतो, जातं सापडलं आहे. त्याच्यानंतर हे मडकी वगैरे काय 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 नाही सापडलं आहे. तर तुम्ही विचार करा की रायगड अजून किती उत्खनन करायचं बाकी आणि किती गोष्टी सापडू शकतात. आता ही प्रक्रिया नेमकी चालते कशी? हा बघा, हा असा संपूर्णतः बुजलेला भाग होता, ठीक आहे, काहीच नाही आहे बघा वरून, फक्त हा भाग दिसतोय बघा. हा बघा, हा जो भाग आहे ना, हा मागचा, हा एवढा दिसतोय. आणि हे बघा, हे एवढं इथे हा भाग दिसतोय. वरून इथून फोटो काढलेला आहे. आणि याच वाड्याबद्दलचं आहे बरं का हे सगळं. हा वाडा सुरुवातीला हा अशा पद्धतीनं पडीक होता. मग आता त्याचं काम जेव्हा सुरू झालं ते ह्या पद्धतीनं झालं. मग त्याचं मार्किंग बघा, ठीक आहे, हळूहळू हा भाग काढण्यात आला. मग हे प्रोसेसमध्ये जेव्हा होतं, याचा अंदाज घेऊन इथे आखणी केली गेली. हा सगळा भाग ओपन केला गेला. ही मूळ ज्योती बघा कशी दिमाखात अजूनही उभी आहेत. मूळ ज्योती शाबूत असल्यामुळे बराच भाग आपल्याला नीट पाहता येतोय. हे झाल्यानंतर हे फायनल उत्खनन झालेला हा सगळा भाग आहे, जो आता आपण प्रत्यक्ष आत जाऊन पाहिला. त्याच्यामुळे उत्खनन ही या सगळ्या संवर्धन प्रक्रियेतली किती महत्त्वाची बाजू आहे ही या निमित्ताने कळली. आत्ता आपण 2 गोष्टी करू. मी एक जरा वाट बघतो, कारण मागच्या वेळी आम्ही इथूनच चढून वर आलो होतो. तर आत्ता ती वाट मिळते का मला पाहायचं. मागच्या बाजूने मी जातो आणि तिकडे ट्राय करतो की आपल्याला थेट इथून काळकाईच्या पहाऱ्याकडे, जर पहिलाच आपण काळकाईचा पहारा पाहून घेतला ना की मग वर पुन्हा हे बाकीचे वाडे आपल्याला पाहता येतील. चला, आत्ता आपण उभे आहोत, ती जागा आहे काळकाईचा पहारा.
आता इथे नेमकं यायचं कसं हे मी शूट करून दाखवलं नाही, कारण मीच स्वतः चालत आम्ही वाट शोधत आलो. मुळात इथे येण्याची माझी जवळपास 3री ते 4थी वेळ आहे आणि या 3 किंवा 4 वेळेला मी वेगवेगळ्या वाटांनी काळकाईच्या पहाऱ्याकडे पोहोचलो आहे. मागच्या वेळी मी जेव्हा काळकाईच्या पहाऱ्याकडे आलो होतो तेव्हा 100% काळकाईचा पहारा लोकेट झाला असं आम्ही फायनल केलं. कारण मी एका व्हिडिओमध्ये आप्पा परबांना बोलताना पाहिलं होतं. आप्पा जिथे उभे होते त्याच्या मागे बरोबर पोटल्याचा डोंगर दिसत होता. ठीक आहे, तो आहे पोटल्याचा डोंगर. त्याच्यामुळे काळकाईचा पहारा मला कुठल्याही परिस्थितीत पाहायचाच होता. म्हणजे मी हे जवळपास 1-1.5-1.25 वर्षापूर्वीचं सांगतोय. आणि मग मागच्या वेळी जेव्हा आपण पावसाळ्यात शूट केलं होतं बघा, तो काळकाईचा पहारा नेमका लोकेट कसा झाला ह्याच्यातले पावसाळ्यातले शूट मी जे फुटेजेस आहेत ते मी ते टाकेन. तर त्यावेळी खास इकडे बघून त्यांनी काही त्यांच्या पुस्तकामध्ये वर्णन केलं होतं, ते त्या पावसाळ्यातल्या फुटेजमध्ये आहे. तर ते वर्णन ते तुम्ही पाहून घ्या. आता यामध्ये काळकाईच्या पहाऱ्याजवळील भुयार असं आप्पांनी म्हटलं आहे. तर ते मी तुम्हाला सांगतो कसं म्हटलं आहे त्यांनी. उपवन स्थानाकडून सांप्रतचा लोहरज्जू मार्ग जवळील कुंपणाकडून खाली उतरत आपण एका पाणलोटात येतो. ठीक आहे, उपवन स्थानाकडून सांप्रतचा लोहरज्जू मार्ग. तुम्हाला कल्पना असेल की मेना दरवाजा जिथे आहे त्याच्या मागे त्या काळातली राजाची बाग होती, राजबाग होती. ठीक आहे, याचा अर्थ उपवन स्थानाकडून, उपवन म्हणजे बाग, तिकडून खाली उतरल्यानंतर लोहरज्जू मार्ग जवळील कुंपणाकडून, हा लोहरज्जू म्हणजे हा रोपवेचा मार्ग आहे, त्याच्या मागच्या बाजूला जे कुंपण आहे तिथून जर तुम्ही खाली उतरलात तो ओलांडून दक्षिणेकडील एका खडकावर आपण येतो. ठीक आहे, सॉरी, जवळील कुंपणाकडून खाली उतरत आपण एका पाणलोटात येतो. हा पाणलोट आहे. हां, त्याच्यानंतर तो ओलांडून आपण दक्षिणेकडील एका खडकावर येतो. ही दक्षिण बाजू, हा दक्षिणेकडील खडक. नीट पाहिल्यास त्या खडकावरून खाली उतरण्यास पायऱ्या खोदलेल्या आहेत. हा बघा, हा जो रूट आहे ना, हा पायऱ्यांचा जुना रूट आहे, पण आता तो अस्तित्वात नाही आहे, आता तो ढासळत चाललेला आहे. आता पायऱ्यांवरून उतरल्यावर खडकालगतचे उजव्या हातीचे अवघड वळण उतरून आपण माथ्यावरील खडकाखालील मोकळ्या जागेत येतो. उजव्या बाजूला अवघड वळण आहे, तिकडे फॉल आहे डायरेक्ट. तो सांभाळत आपण मूळ खडकावर येतो. ठीक आहे, म्हणजे इथे आलात आता तुम्ही. त्यानंतर खडकाकडे तोंड करून खाली बसल्यावर आपणास एक आकृती दिसते. हा जो खडक आहे त्याच्याकडे तोंड करून जेव्हा आपण खाली बसू तेव्हा आपल्याला एक आकृती दिसतं. आकृती काय म्हणतायत ते तर 1 मीटर चौरसाकृती द्वार असलेलं ते एक असंशोधित भुयार आहे. 1 मीटर चौरसाकृती, 1 मीटर म्हणजे जवळपास 3 फूट, म्हणजे 3 फूट बाय 3 फूट. आलं लक्षात? आता हे वाचल्यानंतर माझ्यासारख्या माणसाला तिकडे जावं वाटतंय, कारण आम्हाला आताच इथे एक घोरपड दिसली जी आता बिळामध्ये गेली खरं तर आता ॲक्च्युली पाऊस आहे, म्हणजे मला कल्पना आहे किती जाण्याची इच्छा झाली तरी आता झाडं झुडपं खूप आहेत तिकडे. तर डावीकडील फाट्यास एक पायरी असल्याचं दिसतं. उन्हात आपण येतोय, हा कार्यक्रम आपल्याला पावसाळा संपलं करायचा आहे. दोन्ही मार्गात पुढे दलदल व त्यापुढे पाणी आहे. त्याच्या पुढे अजून कोणी शोध घेतलेला मला तरी माहीत नाही. 2010ला आप्पा म्हणतायत. या भुयारात एकट्या आणि दुकट्यानं म्हणजे तुम्ही असलात तरी दिवसा रात्री काठी विजेरी घेतल्याशिवाय प्रवेश करू नये, म्हणजे हा भाग. ठीक आहे, आता काळकाईचा पहारा त्या भुयारापुढील पाणलोट पर्जन्यखाली कड्याखाली झेपावतो, म्हणजे परफेक्ट आहे. हा बघा, पर्जन्यकाळी तिथून पाणलोट कड्याखाली झेपावतो, म्हणजे हा वरच्या भागात पाणलोट आहे एवढं 100%. एरवी शुष्क असतो. त्यातून पुढे सरकल्यावर कड्या अलीकडे उजव्या हाताला एक चौकीचा चौथरा दिसतो, तो काळकाईचा पहारा. त्यातून पुढे सरकल्यावर उजव्या हाताला, म्हणजे आता इथे मी चौथरा तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, तोच काळकाईचा पहारा, म्हणजे आपण आत्ता जे आलो आहे ते योग्य काळकाईच्या पहाऱ्याकडे आलेलो आहे. शिवकाळात दक्षिण दिशेकडून किल्ले रायगडावर येणाऱ्या मृत्यूला रोखणारी देवी काळकाई हिचा तांदळा ज्ञात अज्ञात कालखंडात वादळ, वारा, पर्जनी, पाऊस यामुळे प्रस्थापित स्थानावरून ढळला असावा. साक्षात मृत्यूलाही रोखणारे ते दैवत कुठे असेल? कड्याखाली किंवा कोण्या गावात, असं आप्पा परब म्हणताय. ठीक आहे, तर त्या स्थानावरून समोर रायरी डोंगराचा सदोहर गुईरी डोंगर दिसतो. तर गुईरी डोंगर दिसतोय आपल्याला. चला या मागे. हा बघा, हा जो मोठा आहे ना,
हा गुहिरी डोंगर, ठीक आहे. त्याच्या पुढे त्याला समांतर काळकाई डोंगर दिसतो, त्याला समांतर हा पुढे जो आलाय तो काळकाई डोंगर. काळकाई डोंगराचा एक पोटभाग रायरी डोंगराकडे, आपण रायरी डोंगरावर आहोत, तो रायरी डोंगराकडे झेपावलाय, बरोबर आहे. तो पुढे आलाय बघा. तिथे एक खिंड तयार झाली आहे. त्या दोन, आता हा पोटल्याचा डोंगर आहे तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे. या पुढे आता थोडं काळकाईचा पहारा दिसला, हे बघा आता उतारे दिसले का, हे बघा. हा एक, हे बघा. हा मग काय म्हणतायत, पोटभाग रायरी डोंगराकडे झेपावला आणि मध्येच विसावलाय, तिथे खिंड तयार झाली. ती काळकाईची खिंड समोर दिसते ती. आणि तीच काळकाईची खिंड उजव्या हाताला गांधारी नदी प्रवाह चमचम करताना दिसते. आता उजव्या हाताला म्हणजे इथे कुठेतरी गांधारी नदीचा प्रवाह त्याच्या उजव्या हाताला की आपल्या उजव्या हाताला, कारण नदी एक तिकडे जाते बघा, तिकडे एक नदीचा पाणलोट तिकडे जातोय. मग कदाचित खिंडीच्या उजव्या बाजूला असेल किंवा इथे सुद्धा असू शकतो, अजून तेवढा प्रवाहित झालेला नाही आहे. आता काळकाई पहाऱ्याकडून वळून श्रीगोंदे टोकाकडे जाताना, म्हणजे पुन्हा श्रीगोंदे टोकाकडे जाताना इथून वर वाड्याच्या उजवीकडे काही वाड्याच्या भिंती आहेत. म्हणजे आपण आता कुठले कुठले वाडे पाहिले, आपण बाबाजी नाईक पुंडेंचा वाडा पाहिला, हंबीररावांचा वाडा पाहिला, तर त्या बाजूला काही वाडे दिसतात. फील आहे, फील. आम्ही हे मजा आली शोधायला. उन्हाळ्यात आपण 100% इथे येतोय आणि आप्पांनी जे आकृती दिसलं, जे सांगितलं, बघू तरी कसं आहे त्या. आता खरं सांगू का, आता नेमकं वरून जायचंय कुठे, म्हणजे आता आम्ही ज्या रूटने आलो त्याच रूटने कदाचित जाऊ, कारण आम्हाला खाली आता वाघ दरवाजाकडे उतरायचं आहे. किंवा इथे वर कुठे जाता येतं का पाहतो. तो बघा, तो तिकडे हा बाबाजी नाईक पुंडेंचा वाडा आहे. म्हणजे कदाचित तुम्ही बाबाजी नाईक पुंडेंच्या वाड्याच्या मागच्या बाजूने जर खाली उतरत आलात तर तुम्ही थेट काळकाईच्या पहाऱ्याकडे येऊ शकता. आलं लक्षात? तर तेवढं लक्षात ठेवा. आता आम्ही रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद. नाही, जय हिंद जय महाराष्ट्र नाही, त्या संपवतोय कुठे आपण आपल्याला अजून वाघ दरवाजाकडे जायचं. चला. हे बघा, वर आलेलो आहे आपण आणि हा बघा, हा पाणलोट क्षेत्र दिसतंय. तिकडून खाली उतरण्यासाठी मगाशी जे सगळं सांगितलं ते निरीक्षण मगाशी सांगितलं, हा सगळा पाणलोट क्षेत्राचा एरिया. हे बाबाजी पुंडे नाईकांचं निवासस्थान वाडा. हा बघा, इथे हंबीररावांचा. आम्ही मगाशी मागच्या बाजूने तिकडे उतरलो होतो. सो टेक्निकली परफेक्ट आपण काळकाईचा पहारा पाहून झालेला आहे. आता इथून काय करू, पुन्हा हंबीररावांच्या वाड्याच्या मागच्या बाजूनं मेन रोडला लागू, कुशावर्ताच्या इथून खाली उतरू. ठीक आहे, चला. पण हा सगळा भाग जो आहे तो काळकाईचा पहारा असल्याचं त्यानंतर निष्पन्न झालं होतं. आता काळकाईच्या पहाऱ्याच्या अगदी समोर काय पाहता येतं, तर आपण जिथे उभे आहोत तो रायरी डोंगर. ठीक आहे, तो जो तिकडे प्लॅटूसारखा दिसतोय तो गुहिरी डोंगर. गुहिरी डोंगर खाली आला की हा काळकाईचा डोंगर. काळकाईची जी खिंड पुढे येते आणि हा डोंगर पुढे आला आहे, तर ही जी सोंड पुढे आली आहे, तर ती जी खिंड बनते ती काळकाईची खिंड. आणि हा पुढचा जो डोंगर पुढे आला आहे, सोंड म्हणतो आपण, की तो पोटल्याचा डोंगर आहे. खाली पोटलेवाडीसुद्धा आहे. याच पोटल्याच्या डोंगरावरून तुम्हाला कल्पना आहे की दारुगोळा आपल्या रायगडावर इंग्रजांकडून डागला गेला होता. ठीक आहे, तर हा काळकाईचा पहारा का म्हणतात हे मी वर तुम्हाला सांगितलं, की यमाची बाजू, यमाची आई, यमाचा प्रवेश गडावर होऊ नये म्हणून त्याची आई थोपवण्यासाठी तिथे साक्षात विराजमान आहे, अशा पद्धतीने ते सांगितलं जातं. आता या भागामध्ये खरं तर
इथे या झाडामागे एक भुयार लपलेला आहे, पण आत्ता तिथे जाणं संयुक्तिक ठरणार नाही. शूटसाठी म्हणून आलो आहे तेव्हा आम्ही जेव्हा सहज आता ह्याच्या पुढे जेव्हा एक्सप्लोअरसाठी येऊ, फक्त गड फिरण्यासाठी, तो काही गोष्टी ज्या गुपित आहेत ते शोधण्यासाठी, तेव्हा मात्र मी येऊन त्या भुयारात जाणार आहे आणि त्यावेळी मी शूट करून ते मी तुम्हाला दाखवून तिथे नेमकं काय. तर आत्ता हा काळकाईचा पहार आपला पाहून झालेला आहे. आत्ता आपण काय करणार, हे बघा येताना ना काही दगडी पायऱ्या वगैरे इकडे लागतात. आता पण म्हणजे येताना मी तुम्हाला दाखवू शकलो नाही, पण जाताना मी तुम्हाला दाखवतो की ही वाट इथून आपण वर चढणार. ठीक आहे, वर चढल्यानंतर इथून क्रॉस ही वाट अशी तिकडे जाते. तिकडून आपण त्या डोंगरावर येतो, म्हणजे हा जो ओव्हरहँग बाहेर आलेला आहे तर त्या पाणलोटाच्या जागेवर येतो आणि पाणलोटातून समोर जो दिसतोय तो बघा, तो पुंड्यांचा जो वाडा मी दाखवला तर तो तिकडे आहे. आणि क्रॉस आपण सेकंड जो वाडा आहे आपण हंबीरावांचा म्हणतो, पण तुम्हाला कल्पना आहे की गोपाळराव चांदोरकरांनी म्हटलं आहे की हंबीरावांचा म्हणजे सरसेनापतींचा वाडा कदाचित कुठे असू शकतो, तो म्हणजे लष्करी दलाकडे. ठीक आहे, तर त्या सगळ्या गोष्टी आहेत. तर तिकडे आता दुसऱ्या वाड्याच्या जोत्याकडे जाऊया आणि मग बाकीची आता ज्योती बघायची. हा एकच काळकाईचा पहारा मेन दाखवणं गरजेचं होतं, कारण पहाऱ्याची एकतर जागा आहे आणि हे विशाल चित्र संपूर्ण पाचाड परिसराचं किंवा रायगडच्या घेऱ्यामध्ये ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते इथून नजरेस पडतं. आता परतीचा म्हणजे पुढचे वाडे पाहण्याचा प्रवास सुरू करूया, चला. तर फायनली काळकाईचा पहारा पाहिल्यानंतर आपण आलो आहोत वाडा क्रमांक 3च्या वास्तूमध्ये. आता इथे ठोस असं सांगण्यासारखं काही नाही आहे एवढ्यासाठी, कारण हे सगळं जे रान वाढलेलं आहे त्याच्यामुळे त्याचं एक्झॅक्ट लोकेशन कुठे काय असावं याचा अंदाज बांधणं फार कठीण होईल. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगणं, ती दाखवून देणं अत्यंत महत्त्वाचं आहे असं मला वाटतं, की जर तुम्ही हे वाडे आतून पाहायला येत असाल तर एक नियम आवर्जून फॉलो करा, की जिथे वाट आहे तिथूनच चालण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, कुठल्याही प्रकारे ह्या ज्या वास्तू आहेत त्या भिंतींवर किंवा हे जे रचलेले दगड आहेत त्याच्यावर पाऊल ठेवून पुढे जायचं नाही. आता हे बघा, इथे मी आलो, ही वाट अगदी शिवकालीन आहे, आजही अस्तित्वात आहे. आलो, उतरलो. समजा आता मला पलीकडे जायचं आहे आणि मला स्पष्टपणे दिसतंय की आत्ता इथून तरी कुठे जाण्याचा मार्ग दिसत नाही आहे, तर मी थांबेन, उगाच घाई नाही करणार, पुढे कुठे वाट सापडते का पाहेन. ठीक आहे, कारण तशी वाट कुठे स्पष्टपणे असल्याचं दिसत नाही. अगदी पूर्ण बाहेरून फिरून तुम्हाला आतमध्ये यावं लागेल. पण इथे आल्यानंतर हा बघा, इथे एक मोरीचा भाग आपल्याला दिसतोय, त्याच्यामुळे आपल्याला पलीकडे तर जावंच लागेल. या, तोपर्यंत आपण ती पाहायची असेल तर आपल्याला जावं लागेल. हे बघा, आता इथे दगड पडलेले आहेत, बरोबर आहे, तर मग इथे पाय ठेवून वगैरे पलीकडे जाण्याचा प्रयत्न होऊ शकतो, पण तो आपल्याला करायचा नाही आहे. आलं लक्षात, कारण जितकं हे सगळं सांभाळणं पुरातत्व खात्याची जी जबाबदारी आहे, तितकंच पर्यटक म्हणून जेव्हा आपण येऊ तेव्हा आपली तितकीच जबाबदारी आहे की आपण ते जपलं पाहिजे. ही बघा, ही मागची बाजू आहे, पश्चिम बाजू घराची, आणि इथून सुद्धा बाहेर येण्यासाठी वाट दिलेली आहे. हे बघा, इथे हा दगड दिसतोय बघा, म्हणजे हा भांडी घासण्याची कदाचित जागा मागच्या बाजूला असू शकते असा अंदाज आहे. ठीक आहे, त्याच पद्धतीचं रचना दिसते. ठीक आहे, इथेही नाही, इथे ही छान पद्धतीने उतरण्याची जागा आहे, म्हणजे आतून बाहेर जाण्याचा ॲक्सेस, बाहेरून आत येण्याचा ॲक्सेस. ठीक आहे, आता आपल्याला या, तुम्ही इथून या, मी इथून येतो. हे बघा, हा भाग व्हेंटिलेशनचा पण असू शकतो. आणि आता काय आहे की इथे ही जी मधली जागा आहे ती फार कमी आहे, ही भिंत, त्याच्यामुळे याचं म्हणजे याची नियोजन किंवा हे का बनवलं आहे आणि इथे ही भिंत अशी मध्ये काय त्याचा अंदाज सांगता येत नाही आहे. ठीक आहे, हे बघा, हा बघा मोरीचा भाग इथे दिसतोय, जो बघायला आपण एवढं फिरून आलो. तिथे एक कठडा तयार केलेला आहे. तर
लक्षात घ्या, किमान आपण या गोष्टी पाहू शकतो आणि तेव्हाचा काळ अनुभवू शकतो. आलं लक्षात? हे बघा. तर आता हा भाग तर पाहून झालेला आहे. या वाड्यातून आता आपण बाहेर पडूया आणि पुढच्या वाड्याच्या दिशेने प्रवास सुरू करूया. चला. वाडा क्रमांक 3च्या बाहेरील बाजूने आपण जिथून बाहेर आलो तीही वाट आपण जाताना वाडा क्रमांक 2च्या मागच्या बाजूने प्रवेश केला होता आणि पूर्वेकडच्या दरवाज्यातून हा वाडा पाहण्यासाठी आतमध्ये गेलो. आता तिथूनच बाहेर पडत आपण इथे आलो आहे. आता ही वाट जी मगाशी आपण ज्या दगडी वाटेने चालत येतो तो सगळे एक एक वाडे बघत, तीच वाट पुढे येऊन इथे जुळते. याच वाटेनं पुढे आलात की तुम्हाला व्याडेश्वर महादेवाचं मंदिर दिसेल. याला कुशावर्त महादेवाचं मंदिर सुद्धा म्हटलं जातं. त्याच्याच मागे आहे कुशावर्त तलाव आणि हा वाडा क्रमांक 3. इथे आहे वाडा क्रमांक 4 तिथे दिसतोय. आता तो सुद्धा आपण पाहायला जाऊ. तत्पूर्वी आपण सगळ्यांनी आपल्या कुशावर्त महादेवाचं किंवा व्याडेश्वर महादेवाचं दर्शन घेऊया आणि मग हा वाडा पाहायचा आहे. त्यानंतर कुशावर्त तलाव आपल्या समोरच आहे. तिकडे काही समाधीस्थळं तुम्हाला दिसत आहेत. इथे एक वाड्याचा भाग आहे. त्याच्या पलीकडे हा बघा, हा एक वाड्याचा भाग आहे. पुन्हा पलीकडे आपल्याला काही समाधीस्थळं दिसत आहेत आणि इथून जेव्हा आपण खाली उतरू तेव्हा आपल्याला पाहायला मिळणार आहे स्वराज्याचं कुंकू अबाधित राखणारा वाघ दरवाजा. आता या सगळ्या गोष्टी पाहूया. पहिलं महादेवाचं दर्शन घेऊया. चला. श्री कुशावर्त महादेव अर्थात श्री व्याडेश्वराचं दर्शन तुमचं झालं असेल. आता मागच्या वेळी मी तुम्हाला म्हटलं होतं की जगदीश्वराला सुद्धा व्याडेश्वर म्हणून म्हटलं जातं. तसा ऐतिहासिक साधनांमध्ये उल्लेख आहे. मग या ठिकाणी पुन्हा एकदा व्याडेश्वराचं मंदिर का? तर मग तुम्हाला कल्पना असेल, बाजूलाच त्याच्या कुशावर्त तलाव आहे. आता कुशावर्तचा संदर्भ कुठे? तर नाशिकच्या श्री त्र्यंबकेश्वर तीर्थस्थानाच्या जवळच कुशावर्त तलाव आहे. कुठल्याही तिथीला किंवा पौर्णिमा अमावस्या अशा वेळी तिथे स्नान करणं हे पवित्र मानलं जातं. प्रत्येक वेळी अशा तिथीला किंवा अशा खास दिवशी त्या तीर्थक्षेत्री जाणं जमणार नाही याचा अंदाज घेऊन महाराजांनी ही जी खास मंडळी आहेत राज परिवारातली आणि ही अष्टप्रधान मंडळातील, तर त्यांच्या सोयीसाठी म्हणून हा खास कुशावर्त तलाव बांधून घेतला जो आपल्याला इथे दिसतोय. ठीक आहे. आता प्रतिकुशावर्त बांधल्यानंतर तिथेच जवळ दर्शनासाठी म्हणून सोय व्हावी म्हणून महादेवाच्या पिंडीचं इथे शिवलिंग त्यांनी स्थापन केलं आणि याला कुशावर्त महादेवाचं नाव देण्यात आलं. कालांतराने मग त्याला व्याडेश्वर म्हटलं गेलं कारण तसे उल्लेख अनेक कागदपत्रांमध्ये आले. मग इतिहासकारांनी काय ठरवलं की समजा जगदीश्वर तो असेल तर मग व्याडेश्वराचा उल्लेख येतो तर मग व्याडेश्वराचं मंदिर हे असेल अशा पद्धतीनं. तर आता आणखीन एक त्याच्या मागे कारण म्हणजे काय की जगदीश्वर हा नागरी वस्तीमध्ये येतो. ठीक आहे. मग तिथे अनेक वैरागी साधू संत आणि सामान्य जनतेचा तिथे मोठ्या प्रमाणात वावर होता. अशावेळी मग हे जे VVIP ही सगळी मंडळी आहेत मग त्यांचा तिथे संरक्षणाच्या दृष्टीने सुरक्षेच्या दृष्टीने तिथे ॲक्सेस नको. मग त्यांना कुठे जागा देता येईल तर मग कुशावर्त तलाव जो पवित्र मानला जातो प्रतिकुशावर्त म्हणून आणि त्याच्या समोर हे महादेवाचं मंदिर दर्शनासाठी म्हणून त्या लोकांनी तयार केलेलं होतं. आता इवन जर तुम्ही कुशावर्तचं स्ट्रक्चर पाहाल तर ही मध्ये तुम्हाला ही भिंत घातल्याचं दिसून येईल. आता ही मधली भिंत या तलावाच्या बाहेरच्या भिंतीच्या उंची एवढी असणार यात कुठली शंका नाही. मग अशावेळी त्याचे तलावाचे 2 भाग पाडले गेले, एक या बाजूचा एक त्या बाजूचा. ठीक आहे. मग या बाजूचं जे पाणी साठवलं जायचं ते इतर नियमित वापरासाठी म्हणून इकडे वापरण्यात यायचं आणि मग पलीकडे जर आत्ता तिथे दिसत नाही आहे मात्र त्या पलीकडच्या बाजूला मी तुम्हाला दाखवेन तिथे गोमुख आहे आणि पाणी जाण्याची वाट आहे. मग असं जर काही तिथी शुभ तिथी असेल किंवा अमावस्या पौर्णिमा या सगळ्या गोष्टी असतील तर त्या काळामध्ये जेव्हा स्नान करण्याची वेळ यायची पुरुषांना किंवा महिलांना तर त्यावेळी तो भाग भरला जायचा या बाजूच्या पाण्याने. तिथे ती स्नानं उरकली जायची आणि स्नान उरकल्यानंतर ते पाणी पलीकडच्या बाजूला सोडलं जायचं आणि पलीकडच्या बाजूला आहे एक गोमुख
आणि त्या गोमुखातून ते पाणी सोडल्यानंतर असं म्हटलं जातं शास्त्रामध्ये की गोमुखातून जे पाणी जातं ते पवित्र होऊनच बाहेर पडतं. म्हणजे जे काय म्हणता येईल की अपवित्र झालेलं पाणी आहे त्या आंघोळीमुळे ते त्या गोमुखातून बाहेर सोडलं जायचं. आता ही मधली भिंत आपण त्याचे काही शॉर्ट्स मी तुम्हाला दाखवेनच. आणि राहिला प्रश्न, आता आपण काय करूया, हा वाडा पाहून घेऊया, खाली उतरू, वाघ दरवाजाकडे जाऊ, वाघ दरवाजा पाहून घेऊ, पुन्हा वर येऊन त्या समाध्या, ही वास्तू, त्यानंतर इकडे पर्जन्यमापक आहे, तर त्या सगळ्या गोष्टी पाहून घेऊया. ठीक आहे, चला. वेडेश्वराचं दर्शन घेऊन आपण आता या वाटेने इथे आलो. ठीक आहे, आता हा पलीकडे एक वाडा आहे, तो दाखवणं मी तुर्तास तिथे दाखवलं नाही आहे एवढ्यासाठी की आता कुशावर्ताची जी माहिती दिली आहे त्याचा पुढचा आणखीन एक भाग याच्या मागच्या बाजूला आहे. त्यामुळे पहिला जाऊन तो पाहू, अनायसे आपण वाघ दरवाजा पाहून याच वाटेने येणार आहे, त्यावेळी हा वाडा पाहू आणि मग ते बाकीचे वाड्याचे अवशेष पाहत पुढे जाऊया. ठीक आहे, चला. किती मोठी ही तटबंदी किंवा ही भिंत घातली आहे बघा, तलावाला आकार देण्यासाठी, म्हणजे तलावाचं पाणी रोखण्यासाठी ही एवढी मोठी जाडजूड अशी भिंत आहे. आणि आता बघा, ही एक वाट जी आहे ती खाली जाते वाघ दरवाजाकडे. मी तुम्हाला म्हटलं तसं हे गोमुख, या गोमुखातून वरचं जे पाणी, मी मगाशी जसं म्हटलं की कुठल्याही तिथीसाठी जर आंघोळी वगैरे झाल्या तर ते पाणी खाली सोडून देण्यासाठी म्हणून हे गोमुख होतं. हे स्ट्रक्चर तुम्हाला दिसत असेल की वरती याला स्लोप गेलेला आहे, तर तो स्लोप त्या बाजूनं पाणी निघण्यासाठीची जागा आहे. ठीक आहे, तर मग अशा पद्धतीनं याची सोय केली गेली होती कुशावर्ताच्या इथे. देवाच्या कृपेने आजही गोमुख सुस्थितीत आहे, इथे चिरा गेलेले आहेत, पण आय होप पुन्हा संवर्धन कार्यामध्ये हे गोमुख पूर्ववतावर येईल अशी आपण इच्छा व्यक्त करूया. आणि हा बघा, या खालचा वाटेनं वाघ दरवाजाकडे जाऊया, चला.